नमस्कार सगळ्यांना. यश लाईफ कोच या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या समोर दिसतो आहे तो विषय आहे दासबोध संबंधी. तर तो या चॅनलवर कसा? आपल्याला माहिती आहे की आपण जीवन विषयक मार्गदर्शन किंवा संबोधन सातत्याने या चॅनलमधून करतो. त्याचप्रमाणे दासबोधामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत. दासबोध म्हणजे एक शास्त्रोक्त जीवन पद्धती खूप सोपी करून सांगितलेला ग्रंथ. त्यामध्ये 20 समास आहेत. प्रत्येक समासात दशक आहे. दशक म्हणजे 10 विषय. आणि आपण प्रत्येक भागामध्ये 5 विषय घेणार आहोत आणि 40 भागामध्ये हा सुटसुटीतपणे पुरा करणार. इथे आपल्याला अखंड दासबोध हा खूप सोप्या शब्दामध्ये ऐकायला मिळणार आहे. सर्व भाग पुरे झाल्यानंतर सर्व 40च्या 40 भागाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असणार आहे. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की याचप्रमाणे आपण हिंदीतून पण दासबोध सादर करणार आहोत. चला तर आपण या कार्यक्रमात पुढे जाऊ. सादर करीत आहेत ज्ञानी आणि अनुभवी डॉक्टर शुभदाताई खटावकर. त्यांची थोडक्यात ओळख म्हणजे डॉक्टर शुभदा खटावकर, माजी मुख्याध्यापिका, MA BEd PhD. प्रबंधाचा विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन, मुंबई विद्यापीठ. समर्थ रामदास विद्यापीठाच्या 6 परीक्षा प्रथम आणि विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण. 35 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबईसाठी हिंदी मराठी अनुवाद, लेखन, लेखांचे पुनर्लेखन व प्रूफ रिडिंग. अनेक हिंदी मराठी ग्रंथांचे तसेच पुस्तकांचे हिंदी मराठी अनुवाद. अनेक निबंध, कथा, कविता, पुस्तक परीक्षण यांचे लेखन. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार 1987-88. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2001-2002 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. 100 पेक्षा जास्ती पुरस्कार आणि 300-350 पेक्षा जास्ती सन्मान. संत साहित्यावर प्रवचने आणि अन्य विषयांवर व्याख्यान. सन्माननीय डॉक्टर शुभदाजी खटावकर, लाईफ कोच RK या युट्यूब चॅनलवर सहज सुलभ दासबोधाची शिकवण या सिरीज मध्ये परत एकदा आपले स्वागत. श्रावकांसाठी आपण आजचे विषय समजावून सांगूया. आपल्याला माहिती आहे मराठीतून दासबोध सहज, सरळ, सोपी जीवन प्रणाली ही आपण डॉक्टर शुभदाजी खटावकर यांच्या वाणीतून ऐकत आहोत. आज आहे भाग 36वा, दशक 18वा, बहुजिनसी. यापैकी पुढचे 5 म्हणजे 6 ते 10 हे समास आपण आता घेणार आहोत. उत्तम पुरुष निरूपण, जनस्वभाव निरूपण, अंतर्दैव निरूपण, निद्रा निरूपण, श्रोता अवलक्षण निरूपण. डॉक्टर शुभदाजी, आपल्याला विनंती आहे की आपण आजचे कथन सुरू करावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. सर्व अभ्यासकांना, सर्व दर्शकांना, दासबोधावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना माझा अत्यंत विनम्रतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार. आज आपण 18व्या दशकामधला
6वा समास अभ्यासणार आहोत, ज्याचं समर्थाने शीर्षक दिलेलं आहे उत्तम पुरुष निरूपण. श्री समर्थ या दशकाच्या 4थ्या समासात आपल्याला स्पष्टपणे ते सांगतात की जे जे देहे धरून आले ते ते काही करून गेले. म्हणजे इथे जी जी वस्तू, जो माणूस, प्राणी, पशु पक्षी निर्माण झाले, जन्माला आले, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते इथून परत गेले. याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये जे जे धारण करून आले त्या प्रत्येकाने या जगामध्ये काहीतरी कर्म केलं. कर्म करण्याचा अर्थ काय आहे तर या जगात बदल करणं. कर्म करणं म्हणजे काय तर बदल करणं. मग या दृष्टीने जगातला प्रत्येक माणूस काही ना काहीतरी बदल करतच असतो. इथे बदलाचे 2 प्रकार सांगितले. एक चांगला बदल आणि दुसरा ते म्हणतात वाईट बदल. या जगामध्ये जी माणसं अत्यधिक कर्तृत्ववान असतात, प्रयत्नशील असतात, काहीतरी नवं चांगलं घडावं ही ज्यांच्या अंतर्यामी इच्छा वसत असते, त्यांच्या हातून खूपच चांगले कार्य म्हणजे बदल घडतो. पण श्री समर्थांच्या मते हा सारा व्यवहार ते म्हणतात स्वार्थाच्या पीठिकेवर केलेला असतो. परंतु या विश्वामध्ये अशी काही माणसं असतात जी केवळ निस्वार्थीपणासाठीच जन्माला आलेले असतात आणि निस्वार्थीपणातूनच त्यांच्या हातून, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, कर्तृत्वातून निस्वार्थीपणाचीच कृत्य घडत असतात. मग या निस्वार्थीपणाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणतात त्यांचं आयुष्य अत्यंत म्हणजे सुसज्ज असतं. श्री समर्थ म्हणतात मग अशी माणसे कशी असतात तर ती ईश्वरी कृपेला पात्र झालेली असतात. नुसती पात्र नाही तर त्यांच्या रक्षणासाठी ईश्वरी शक्ती त्यांच्या मागे सदैव उभी असते. त्यांच्या हातून जे कार्य घडतं त्याला वैयक्तिक कुठलाही स्तर नसतो, तर ते कार्य ईश्वरी कार्य असतं. मग ते म्हणतात आजच्या इतिहासामध्ये, म्हणजे आजवर आपण जो इतिहास पाहिला, तेव्हा प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक शतकामध्ये, मानवी जीवनाच्या भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये अशी माणसे निर्माण झालेली असतात. श्री समर्थांच्या काळी अशा सर्व गुणांना संपन्न असलेले व्यक्ती भारतीय हिंदू समाजामध्ये कोण असेल तर ते उल्लेख करतात शिवाजी राजांच्या रूपाने ही व्यक्ती होती. त्यांचं शब्दचित्र या समासामध्ये अत्यंत प्रखर रूपामध्ये आणि स्फूर्तिदायी अशा शब्दांमध्ये आपल्याला आढळतं, म्हणजे वाचायला, अनुभवायला मिळतं. पहिली गोष्ट श्री समर्थ म्हणतात की शिवाजी महाराज काही आत्मज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी संत नव्हते, परंतु सर्वभूत हिते रत अथवा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांचं ब्रीद होतं. मग अशा विचारांनी, सद्गुणांनी प्रिय असलेल्या माणसांच्या हातूनच भव्य दिव्य कार्य घडतं. अशा व्यक्तींचे जीवन म्हणजे अनेक नाट्य प्रसंगांचं जणू संमेलन असतं. शिवाय ते अलौकिक गुणसंपन्नतेने परिपूर्ण असल्याने अशा प्रसंगातून त्यांची सही सलामत सुटकाही होते.
आणि इतकंच नव्हे तर त्यांचा समाजाच्या सर्व स्तरांवर जो प्रभाव पडतो त्यामुळे समाज जीवन आमूलाग्र परिवर्तित होते. त्याचा परिणाम म्हणून लोकांच्या मनामध्ये नवी ध्येये, नवी मूल्ये, नये कर्तृत्व आणि साहस यांचा भरपूर उदय होतो. समाज जीवनाला एक विशिष्ट गती प्राप्त होते. श्री समर्थांच्या भाषेत हीच धर्म स्थापना होय. धर्म स्थापन करायचा म्हणजे काय, तर अशा व्यक्तित्वांच्या ज्या प्रभावी गुणांचा समाजावर पडलेला प्रभाव आहे आणि समाजामध्ये जी क्रांती म्हणे आपण घडते त्यालाच त्यांनी धर्म स्थापना म्हटलेली आहे. अशा प्रकारची धर्म स्थापना करणारा पुरुष अंतःकरणाने अतिशय दयाळू, परोपकारी असतो. तो आपले ब्रीद सांभाळतो आणि आपल्या ब्रीदाने, आपल्या स्वभावाने, आपल्या वृत्तीने हजारो लाखो कोटींचा सांभाळ करतो. लोकांचा आधार बनतो. म्हणजे संकट समयी त्याचं नाव सुद्धा लोकांना त्या संकटातून बाहेर काढतं. असे पुरुष पूर्वी झाले, आता आहेत आणि ते म्हणतात भविष्य काळातही होतील. हा विश्वास त्यांनी इथे व्यक्त केला. आपणही आपल्या परीने जनतेला आधार बनण्याचं, आपल्याकडून फूल नाही फुलाची पाकळी एवढे जे काम होईल ते आपल्याला करायचं आहे. आणि हीच शिकवण घेऊन आपल्याला पुढच्या पारमार्थिक प्रवासाकडे वळायचं आहे. समाज जो 7वा आहे त्याचं शीर्षक आहे जन स्वभाव निरूपण. श्री समर्थांनी जे समाज आणि लोकजीवनाचा अभ्यास केला, निरीक्षण केलं, त्यातून ते या निष्कर्षाप्रत पोहोचले की सामान्य माणूस अत्यंत स्वार्थी असतो. देवाचा धावावा प्राप्ती तो करतो, करत नाही असं नाही, पण या पाठीमागे त्याची स्वार्थाचीच भूमिका असते. समाज जीवनाला एक विशिष्ट गती प्राप्त होते. श्री समर्थांच्या भाषेत हा जो सामाजिक बदल आहे त्याला क्रांती आपण म्हणूया, आणि ही क्रांती म्हणजे धर्मस्थापना. व अशा प्रकारची धर्मस्थापना करणारा पुरुष अंतःकरणाने अत्यंत दयाळू, परोपकारी असतो. तो आपलं ब्रीदही सांभाळतो आणि अनेकांचा सांभाळ करतो. एवढंच नाही तर लोकांचा आधार बनतो. असे पुरुष ते म्हणतात पूर्वी झाले, आता आहेत आणि भविष्य काळातही होतील. हा विश्वास समर्थांनी येथे व्यक्त केला. मग या सगळ्याचा सारांश काय, तर आपल्या परीनं आपणासही फूल नाही फुलाची पाकळी बनून जनतेला आधार देण्याचं कार्य आपल्या हातून घडावं आणि तोच आपला खऱ्या अर्थाने परमार्थ असेल. ही शिकवण घेऊन आपण पुढच्या समासाकडे म्हणजे 7व्या समासाकडे वळतो आहोत. शीर्षक आहे जन स्वभाव निरूपण. समर्थांनी जे समाज आणि लोकजीवन अभ्यासलं, त्याचं निरीक्षण केलं, त्यातून त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले की सामान्य माणूस अत्यंत स्वार्थी असतो. तो देवाचा धावा करतो, प्राप्ती व्हावी यासाठी धडपडत असतो. उपासना, उपवास, पोथ्या पुराण हे सगळं करतो.
पण समर्थ म्हणतात यामागे त्याची निस्वार्थी भावना नसून हे सगळे उपचार तो स्वार्थाकरता करत असतो. मुळात ते म्हणतात माणूस आळशी आणि कामचुकार असल्याने त्याला फळाची आशा मात्र भरपूर असते. परंतु या पृथ्वी तलावर व जी विश्वाला कर्मभूमी म्हणलेले आहे त्याने, या विश्वाच्या कर्मभूमी जो कर्म करतो त्याला त्याचे फळ मिळते. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे, हा संदेश ते आपल्याला देतात. मग ते म्हणतात आजवरचा इतिहास हे सिद्ध करतो की ज्यांनी ज्यांनी जीवापाड कष्ट केले, जे विवेकाने वागले, त्यांनाच भाग्य भोगण्याची संधी प्राप्त झाली. आणि म्हणून समर्थ म्हणतात राखावी बहुतांच्या अंतरे, भाग्य येते तदनंतरे. म्हणून आणखी पुढे जाऊन ते म्हणतात प्रपंच आणि परमार्थ या दोहोंमध्ये विवेकाला तितकंच महत्वाचं स्थान आहे. देवाच्या खऱ्या कर्तेपणाचं स्वरूप जर आपल्याला अनुभवायचं, निरीक्षण करायचं असेल तर त्यासाठीही आपल्याला गरजेचं आहे. कारण विवेकानेच माणूस निरर्थकतेपासून सार्थकतेकडे वळतो आणि विचाराने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये यश मिळतं. म्हणून विवेकाने देव प्राप्त होतो. यासाठी प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साध्य करून घेण्यासाठी विवेकाची कास धरावी, जीवन सुंदरतम करावं, हीच या समासाची शिकवण घेऊन आपण या विवेचनाच्या पुढच्या समासाकडे म्हणजे 8व्या समासाकडे वळतो. प्रत्येक शीर्षक देताना त्यांनी खूप अभ्यास केला आणि म्हणून या प्रगतिशील प्रवासातलं पुढचं शीर्षक आहे अंतर्देव निरूपण. ते म्हणतात खरी परिस्थिती अशी आहे की देव शोधायला जर आपण गेलो तर देव सापडत नाही, त्याचा काहीही पत्ता लागत नाही. क्षेत्रामध्ये जे देव आहेत त्यांच्या प्रतिमा, अवतार हे सगळे देव अंतरात्म्याच्या आधिपत्याखालीच येतात आणि तोच खरा करता आणि भोगता आहे हे अनंत वेळा त्यांनी इथे आपल्याला पुनरुक्तीने सांगितलेलं आणि आठवण करून दिली. मग ते म्हणता विचाराने त्याचा शोध घ्यायचा आहे. माणसाच्या अंतर्यामी जी शुद्ध जाणीव असते तिलाच खरा देव मानावं. तीर्थामध्ये अंततः धोंडा पाणी अनुभवाला येतं. खऱ्या देवाची प्राप्ती सत्संगात होते. यास्तव आपल्या अंतरंगाचा ठाव पाहण्याची दुर्दम्य इच्छा मनी बाळगावी. आपण आपलं अंतरंग सदैव शोधत राहावं. दृश्य आणि आकार आकृती असलेल्या या विश्वामधल्या सर्व गोष्टी नाशवंत म्हणजे विकारी, नष्ट होणारे आहेत, याची मनाची खूणगाठ बांधावी. त्यामुळे त्या सर्व गोष्टी एका बाजूला साराव्यात आणि मनाचा पक्का निर्धार करून त्यांच्या पलीकडे असलेलं परब्रह्म जे आहे तेथे भ्रम, कर्म, मीपणा यातलं काहीही नाही. मग कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर ईश्वराला शोधायचं. मग तो कुठे आहे तर तो या विश्वामध्ये जडी स्थळी काष्टी पाषाणी आहे. तो शोधावा, अनुभवावा आणि सगुण उपासनेला त्यांनी महत्व दिलेलं आहे.
कारण ते म्हणतात सगुण उपासनेमध्ये पहिली गोष्ट घडते म्हणजे माणूस आपल्या अहमपणाचा नाश करतो आणि म्हणून सगुण उपासनेला महत्व आहे. यालाच ते म्हणतात संगत्याग. मीपणा आपल्याला निघून गेल्यानंतर आपल्यात काय उरतं, तर ते म्हणतात फक्त परमेश्वरी अनुसंधान उरतं. मग अशा तऱ्हेने केलेली सगुण उपासना नक्की तुम्हाला निर्गुण ब्रह्माची प्राप्ती करून देते. तिथे आपण पावन व्हावं आणि आपल्या पावनतेने जगाचाही उद्धार करावा अशी अतिशय मोठी शिकवण घेऊन आपण या दशकाच्या 9व्या समासाकडे जातो आहोत. पुढचं शीर्षक अत्यंत महत्वाचं, निद्रा निरूपण. या समासात समर्थांनी निद्रेचं वर्णन केलं. ते म्हणतात मानवी जीवनात झोपेचे किती महत्वाचं स्थान आहे हे आबालवृद्ध जाणतात. खाणे पिणे झोप मलमूत्र विसर्जन या मानवाच्या म्हणजे मानवी जीवनाच्या मूलभूत आणि अत्यंतिक महत्वाच्या गरजा आहेत. परंतु ते म्हणतात यामध्ये झोपेला खूप महत्वाचं स्थान आहे. एक वेळ माणूस 1-2 दिवस अन्न पाण्या वाचून राहू शकतो, पण झोपेशिवाय 1 दिवसही राहणं कठीण आहे. ही गोष्ट झाली सामान्य माणसाची. परंतु संत मात्र झोपेच्या संदर्भात वेगळाच विचार करतात. मग तेथे अशी वस्तुस्थिती आहे की व्यवहारात जेव्हा माणूस जागा असतो त्यावेळी त्याचा विवेक जागृत आणि सतेज असतो. त्यावेळी त्याची ज्ञान क्रिया योग्य पद्धतीने कार्यरत असते. परंतु ते म्हणतात माणूस जेव्हा निद्रेच्या अधीन जातो तेव्हा त्याची ज्ञान क्रिया अंधकारमय म्हणजे अंधारात हरवलेली असते. म्हणजे त्याची ज्ञानक्रिया अंधकारमय म्हणजे कशी, तर अज्ञानाच्या अंधकारात हरवलेली. पण ते म्हणतात इथे एक गोष्ट ध्यानात आठवणीने घ्यायला पाहिजे की माणसाचे जागेपणाचे ज्ञान खऱ्या अर्थाने अज्ञानाचा नाश करू शकत नाही. याचा परिणाम म्हणून जागेपणी जगात प्रौढी मिरवणारे आणि प्रौढी भोगणारे लोक झोपेत खूपच वेगळे आढळतात. या समासात श्री समर्थ हे स्पष्ट करतात की माणसे झोपी गेली म्हणजे किती हास्यास्पद होतात. खरा साधनी जो असतो त्याची झोप प्रथम कमी होते आणि तो नंतर झोपेवर ताबा मिळवतो. आत्मज्ञान प्राप्तीनंतर ते म्हणतात झोप उरतच नाही. यास्तव ज्ञानी पुरुष वरून झोपी गेलेला दिसला तरी तो अंतर्यामी जागाच असतो. झोप येणं हे अज्ञानाच्या अस्तित्वाची खूण आहे. ती अष्टधा प्रकृतीच्या प्रक्रियेची लहान आवृत्ती आहे. जागेपणी माणसाचा जीव सर्व व्यवहार करतो. रात्री झोपेच्या अधीन होतो. त्याप्रमाणे अष्टधा प्रकृती साऱ्या दृश्य विश्वाची निर्मिती करते, काही काळ ती चालवते आणि अखेरी तीच त्याला गिळंकृत करते. विश्व गिळंकृत केल्यावरची अवस्था झोपेसारखी असते. आत्मज्ञानी लोक मूळ मायेपर्यंत पोहोचतात.
नंतर तुर्येमध्ये प्रवेश करतात, म्हणून त्यांना लौकिक अर्थाने झोप लागत नाही. आपल्यालाही आत्मज्ञानी व्हायचं आहे, अशा तऱ्हेची तुर्यावस्था प्राप्त करायची आहे. ती प्रयत्नानेच होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला परमार्थाचा खरा विकास साधता येणार आहे. आणि म्हणून ही शिकवण घेऊन आजच्या आपल्या कथनाचा समारोपाचा म्हणजे 10वा समाज जो आहे तो अभ्यासायचा आहे. त्याचा पुन्हा शीर्षक देताना किती विचार केला आहे. ते म्हणतात श्रोता अवलक्षण निरूपण. या समासात समर्थ स्पष्ट करतात की ज्ञान प्राप्त करताना माणसाला 2 गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. पहिलं म्हणजे मनन, म्हणजे जे आपण ऐकलं, वाचलं, पाहिलं त्याचं मनामध्ये मनन करणं आणि त्यासाठी हवी असलेली मनाची एकाग्रता. मग ते ज्ञान दृश्य विश्वाचे असो वा अदृश्य वा सूक्ष्म आत्म्याचे. मग ते ज्ञान प्राप्त करताना मनाची एकाग्रता आणि मनन यांचं सहाय्य घेणं कर्मप्राप्त आहे. पण मन कसं आहे की ते एकाग्र होऊन चिंतन करायला त्याला खूप अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मन एकाग्र करून आपण चिंतन करू लागलो तर त्यात कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टी बाधा करतात आणि त्या निर्माण झाल्यामुळे या सगळ्यांचा निराश कसा करता येईल याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यासाठी समर्थाने हा समास लिहिला आहे. आणि त्यात ते अशा 6 गोष्टींचं वर्णन करतात की ज्यांच्या अभ्यासाने मनाला एकाग्रतेची, मननाची, चिंतनाची बाधा होणार नाही. मग त्यातली महत्वपूर्ण पहिली गोष्ट काय आहे तर ते म्हणतात जगात घडणाऱ्या प्रत्येक वस्तूवर, गोष्टीवर कालाची सत्ता आणि अधिकार चालकत असतो. पण कालाची अनुकूलता सर्व काही चांगलंच घडवून जुळून आणते आणि ही नेहमी असत नाही. आणि म्हणून त्यासाठी दक्ष राहणं. दुसरी गोष्ट आहे जगातला प्रत्येक माणूस दुसऱ्याकडून शिकत असतो. दुसऱ्याचे श्रवण करून, पाहून, अनुकरणाने तो शिकत असतो, शहाणा बनत असतो. तिसरी गोष्ट आहे परमार्थ प्राप्ती. याला त्यांनी राजमार्ग म्हणलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात परमार्थ म्हणजे राजा होणं आणि परमार्थ नसणं म्हणजे भिकारी असणं. मग परमार्थ प्राप्तीचा राजमार्ग एकाग्र चित्ताने श्रवण करून त्यावर चिंतन केल्याने प्राप्त होणारा मार्ग आहे. आणि चौथी गोष्ट ते आपल्याला महत्वाचे सांगतात की आपल्या मनावर आपण स्वतःच नियंत्रण घातलं पाहिजे. पाचवी गोष्ट ते सांगतात क्षमा आणि शांती ही खऱ्या थोर पुरुषाचे लक्षण आहे. क्षमा वीरस्य भूषणम. मानवी जीवनात एकांताचे फार महत्व आहे. एकांत हा पचनी पडावा लागतो आणि त्यामुळे तो जर पचनी पडला तर माणसाला ज्ञान संपन्न होण्याला वेळ लागत नाही. एवढेच नव्हे तर समर्थ त्या माणसाला खरा पुरुष म्हणतात की ज्यानं एकांत पचवला, ज्ञान प्राप्ती केली, स्वतःचा उत्कर्ष केला आणि लोकांच्याही उत्कर्षासाठी झटला.
मग त्याच्या आत्मबलाने आणि बलवान विवेक शक्तीमध्ये जे काही सामर्थ्य एकवटलेलं असतं हे प्राप्त करणं आणि टिकवणं यासाठी एकांताची गरज असते. शिवाय ते म्हणतात की माझ्यासारखे म्हणजे समर्थांसारखे एकांत प्रिय साधू सापडणं कठीण आणि हे कठीणच काम आहे. परंतु ते म्हणतात तर वर सांगितलेल्या 6 गोष्टींचं नित्यनेमाने पालन आणि आचरण या दोन्ही गोष्टी जर समांतर चालल्या तर आयुष्यामध्ये परमार्थासाठी वेगळा विचार, वेगळा संघर्ष, वेगळा आटापिटा करण्याची गरज नाही. ही अत्यंतिक उत्तम शिकवण आपण घेऊन आजच्या कथनाचा इथे आपण समारोप करतो आहोत आणि रघुरायाला मनपूर्वक स्मरतो आहोत. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर शुभदाजी, मी आपल्या समोर नतमस्तक आहे. आपला दासबोधाचा अखंड अभ्यास आणि तो संक्षिप्त करून सरळ सोप्या भाषेत आमच्या समोर मांडण्याची तुमची क्षमता यासाठी आम्ही सर्व आपले आभारी आहोत. आपण केलेल्या या कथनाचा लाभ सर्व श्रावक घेतील अशी मला खात्री आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा विषय आपल्या परिवारातील आणि परिचयातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवावा. डॉक्टर शुभदाजी, आपल्या या अखंड ज्ञानासाठी आणि अमूल्य वेळेसाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तसेच सर्व श्रावकांचेही खूप आभारी आहोत. आणि दासबोधाची शिकवण या शृंखलेमध्ये आज आपण इथे थांबतो.